आपल्याला अनेकदा वाटतं की आपला मूड आणि आपलं खाणंपिणं यांचा खरंच काही संबंध असेल का, की हे सगळं फक्त आपल्या डोक्यातले खेळ आहेत. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच गोष्टीचा मुळापासून शोध घेऊया. तणाव, आपलं पोषण आणि आपला मेंदू यांचं नातं नेमकं आहे तरी कसं? बरं, तर आपण हे कसं करणार? सगळ्यात आधी आपण आजच्या काळातला तणाव म्हणजे काय ते समजून घेऊ. मग आपलं शरीर त्याला कसं सामोरं जातं ती यंत्रणा पाहू. त्यानंतर सूक्ष्म पोषक तत्वांची भूमिका काय आहे, आणि हो, आतडे आणि मूड यांचाही एक इंटरेस्टिंग संबंध आहे, तोही उलगडून बघू. आणि शेवटी मग ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर आपल्या मेंदूला योग्य इंधन कसं द्यायचं यावर बोलूया. खरं तर ही आपल्या आरोग्याची एक खूपच गुंतागुंतीची पाककृती आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. आजच्या या धावपळीच्या जगात या सततच्या तणावाचा आपल्या मेंदूवर नक्की परिणाम तरी काय होतो? आणि हे वाक्य आजच्या काळातला एक मोठा विरोधाभास अगदी अचूकपणे मांडता. विचार करा, आज आपल्याकडे सगळ्या गोष्टींची मुबलकता आहे, सगळं काही उपलब्ध आहे, पण तरीही आपले मेंदू मात्र कुठेतरी संघर्ष करताना दिसतायत. असं का होत असावं? फरक इतकाच आहे की आपल्या पूर्वजांसमोर येणारे धोके हे काही काळापुरते असायचे, जसं की एखादा जंगली प्राणी समोर आला. पण आजचे आपले तणाव तसे नाहीत. ते सततचे आहेत, दीर्घकाळ चालणारे आहेत, ते काही संपतच नाहीत. ठीक आहे, मग आता हे बघूया की आपलं शरीर या धोक्यांना तोंड देण्यासाठी बनलेलं तरी कसं आहे, आणि काय होतं जेव्हा ही सगळी सिस्टीमच बिघडते. ही जी प्रतिसाद देण्याची पद्धत आहे ना, ती खरं तर लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून तयार झालेली एक जबरदस्त यंत्रणा आहे. विचार करा, धोक्याला सामोरे जाण्यासाठी शरीराने तयार केलेली एक अगदी परफेक्ट कमांड चेन. आता गंमत बघा, ही सिस्टीम खरं तर काही वेळापुरतीच काम करण्यासाठी बनवली आहे. म्हणजे धोका टळला की ती आपोआप शांत व्हायला हवी, पण जेव्हा तणाव सततचा असतो ना, तेव्हा ही रचनाच कोलमडून पडते. आणि मग काय होतं? कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हार्मोन्स शरीरात सतत फिरत राहतात, आणि याचा परिणाम असा होतो की शरीराच्या जवळजवळ सगळ्याच प्रक्रिया बिघडायला लागतात. मग चिंता, पचनाचे प्रॉब्लेम्स, डोकेदुखी ते अगदी हृदयरोग आणि स्मरणशक्ती कमी होण्यापर्यंत सगळ्या समस्यांचा धोका वाढतो. याचा अर्थ असा की आपलं शरीर जणू काही सतत एका युद्धातच आहे. मग या युद्धासाठी लागणारी साधनसामुग्री कुठून येते, आणि ती साधनसामुग्री कमी पडली तर काय होतं? आणि इथेच कोएन्झाईमचा रोल येतो. आता ह्या स्लाइडमधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? बी व्हिटॅमिन्स. हे बी व्हिटॅमिन्स आपल्या मेंदूच्या मेटाबॉलिक फॅक्टरीसाठी लागणारे सगळ्यात महत्त्वाचे कोएन्झाईम्स, म्हणजे जणू काही सगळ्यात महत्त्वाचे कामगार आहेत. आणि हा तक्ता बघा, यावरून अगदी स्पष्ट होतं की या छोट्या छोट्या पेशीय उपकरणांची कमतरता आपल्या मेंदूच्या कामावर किती गंभीर आणि थेट परिणाम करू शकते. म्हणजे चिडचिड होण्यापासून ते अगदी स्मरणशक्ती कमी होण्यापर्यंत. पण एवढंच नाही, ही सूक्ष्म पोषक तत्व कच्च्या मालासारखंही काम करतात. म्हणजे विचार करा, जर आपल्याला एखादी गोष्ट बनवायची असेल आणि त्यासाठी लागणारा कच्चा मालच नसेल तर? तसंच काहीसं. या मूलभूत घटकांशिवाय आपला मेंदू आपला मूड कंट्रोल करणारे महत्त्वाचे केमिकल्स बनूच शकत नाही. हे बघा किती जबरदस्त प्रक्रिया आहे. आपल्या जेवणातला एक साधा घटक ट्रिप्टोफॅन कसा टप्प्याटप्प्याने बदलत जातो आणि शेवटी सेरोटोनिन नावाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या न्यूरोट्रान्समीटरमध्ये रूपांतरित होतो. म्हणजे थेट आपल्या मूडवर परिणाम करणारा केमिकल मेसेंजर. आणि आपल्याला वाटेल की ही काहीतरी दुर्मिळ गोष्ट असेल, पण तसं अजिबात नाहीये. हा आकडा बघा, अमेरिकेसारख्या विकसित देशात तब्बल 10.5% लोकांमध्ये व्हिटॅमिन B6ची कमतरता आहे. म्हणजे विचार करा, हा किती मोठा आकडा आहे, आणि हे तर फक्त एका व्हिटॅमिनचं उदाहरण झालं. चला आता एका अशा कनेक्शनबद्दल बोलूया ज्याबद्दल गेल्या काही वर्षांत खूप चर्चा होतीये. हे कनेक्शन आहे आपला आतडं आणि आपला मेंदू यांच्यातलं. यालाच गट ब्रेन ॲक्सेस असं म्हणतात. आणि हे नवविज्ञान काय सांगते माहितीये? की आपल्या आतड्यात राहणाऱ्या कोट्यावधी जीवाणूंचं आरोग्य आणि आपल्या मेंदूचं आरोग्य यांचा थेट संबंध आहे. हो, अगदी थेट. म्हणजे आपल्या आतड्यातले हे जीवाणू फक्त तिथे शांत बसलेले नाहीयेत. ते जणू काही छोटे छोटे केमिकल कारखाने आहेत. ते सतत अशी संयुग तयार करत असतात जी थेट आपल्या मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करतात. बरं, आत्तापर्यंत आपण समस्या समजून घेतली, त्यामागचं विज्ञान पाहिलं. मग आता प्रश्न असा आहे की या सगळ्या माहितीचा वापर करून आपण आपल्या मेंदूला योग्य प्रकारे काम करण्यासाठी आवश्यक गोष्टी कशा पुरवू शकतो? आणि इथेच आहाराची भूमिका येते. संशोधन अगदी स्पष्टपणे दाखवतं की आपण काय खातो, आपल्या आहाराची पद्धत कशी आहे,
याचा थेट संबंध आपल्या शरीरातील पोषक तत्वांच्या पातळीशी आणि पर्यायाने आपल्या मेंदूच्या आरोग्याशी आहे. फरक अगदी आपल्या समोर आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी फक्त बी विटॅमिन्स पुरेसे नाहीत, तर ओमेगा 3, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम अशा अनेक पोषक तत्वांची गरज असते. हा जणू काही एका ऑर्केस्ट्रासारखा प्रकार आहे, जिथे प्रत्येक पोषक तत्वाचं स्वतःचं एक महत्त्वाचं काम आहे. आणि आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की आपण जे काही बोललो ते संबंध खूप शक्तिशाली आहेत, पण त्यामागचं विज्ञान खूप गुंतागुंतीचं आहे आणि ते अजूनही विकसित होतंय. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे होमोसिस्टीन गृहीतक. बरीच वर्ष शास्त्रज्ञांना वाटत होतं की होमोसिस्टीन वाढल्यामुळे आजार होतात आणि बी विटॅमिन्स दिल्यावर ते कमी होईल आणि सगळं ठीक होईल. पण प्रत्यक्षात जेव्हा प्रयोग केले गेले तेव्हा निष्कर्ष खूपच वेगवेगळे आले. यावरून एकच गोष्ट कळते की ही गोष्ट आपल्याला वाटते तितकी सोपी नाहीये. या सगळ्या संशोधनातून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते, ती म्हणजे इथे कोणतंही एक जादूचा पोषक तत्व किंवा मॅजिक बुलेट नाहीये, तर खरी गरज आहे ती एका संपूर्ण संतुलित आहाराची, जो आपल्या शरीराच्या या गुंतागुंतीच्या सिस्टमला सगळ्या बाजूंनी आधार देईल. आणि मग हा सगळा विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. जर आपलं जेवण, आपला आहार, आपला मूड आणि आपली मानसिक ताकद इतक्या मुळापासून बदलू शकत असेल, तर भविष्यात आपण मानसिक आरोग्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकू का?